असं म्हणतात मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत. खरं आहे का? नक्कीच नाही. असे अनेक उदाहरण आहेत जिथे मराठी माणसाने शून्यातनं व्यवसाय उभा केला आणि त्यासोबत अनेक जणांना रोजगारही. तुम्ही जर व्यवसाय करताय, सुरू करण्याच्या तयारीत असाल किंवा व्यवसायातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असाल तर माझा मराठी उद्योजक हा शो नक्की पहा. तुमच्या मानसिकतेत सकारात्मक बदल नक्की घडेल. कसा दिसतोय? मी नाही, सोफा. अशाच प्रीमियम क्वालिटीचे अनेक फर्निचर ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलेत, त्याचसोबत रवी जाधव, अतुल कुलकर्णी, चंकी पांडे आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या घरी ज्यांचे सोफे लागलेत ते आहेत आजचे आपले गेस्ट. तर स्वागत करूया राहुल घरत आणि स्वप्नाली घरत यांचं. नमस्कार. नमस्कार. तुमचं आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे इनिशियलाइज ग्रुप प्रेझेंट्स माझा मराठी उद्योजकच्या पहिल्या एपिसोडमध्ये. करूया सुरुवात. हो. पहिलीच फेरी रॅपिड फायर. पहिला प्रश्न, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहात का? हो, फर्स्ट जनरेशन. अच्छा, म्हणजे तुमच्या अख्ख्या घराण्यात तुम्ही पहिल्या ज्यांना हा वाईट विचार पडला. हो. नेक्स्ट क्वेश्चन, टोटल स्टाफ किती आहे? 50+ 50+, कमेंडेबल. वा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग तुमच्या बाबतीत तेच खरं आहे की उलट? नाही, तसंच आहे. शिक्षणाची सुरुवात आईच्या मार खाण्यापासून झालेली आहे आणि स्वप्नालीची पासून बिझनेसची सुरुवात झालेली आहे. नाईस. नेक्स्ट क्वेश्चन, बिझनेस आयडियल कोण आहे? रतन टाटा. शेवटचा प्रश्न पहिल्या फेरीचा दोघांसाठी आहे, रात्री झोप लागते का? हो, प्रचंड झोप लागते. पूर्ण कॉन्फिडन्सनी हो बोललाय, म्हणजे थोडक्यात व्यवसाय सेटल्ड आहे, झोप लागते म्हणजे. धन्यवाद. हा होता आपला पहिला राऊंड. उद्योजक म्हटलं ना की सरासरी आपला स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे कोणाशी मनमोकळेपणे बोलता येत नाही, तर ती संधी तुम्हाला मी या शोमधनं देतो. दुसरी फेरी नाव आहे टिपिकल मनमोकळ्या गप्पा. तर थोड्याशा गप्पा मारू आपण. पहिला प्रश्न, व्यवसायाला कधी, कुठे आणि कशी सुरुवात झाली? मी पिनाकिन पटेल आर्किटेक्ट फर्ममध्ये फर्निचर प्रोडक्शनमध्ये जॉब करत होते आणि राहुल RCF एम्प्लॉई होता. अच्छा. तर बिझनेस करणं हे राहुलचं पॅशन होतं, पण कोणता बिझनेस हा ट्रॅक आम्हाला पिनाकिन सरांमुळे मिळाला आणि 2011मध्ये आम्ही घरीच फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आणि 2012मध्ये आम्ही पहिलं 350 स्क्वेअर फूटचं वर्कशॉप चालू केलं आणि लिगली फर्म रजिस्टर केली आणि आज 20,000 स्क्वेअर फूटचं वर्कशॉप आहे आपलं. नाईस, छान. म्हणजे 3.5 पासून 20,000चा प्रवास. हो, साधारण 2011 पासून. हो, गुड. सो मला म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आपण मगाचपासून जे फर्निचरचं बोलत होतो तो होता हा 2011 पासून चालू झालेला प्रवास. त्या फर्मचं किंवा त्या व्हेंचरचं नाव आहे डिझाईन बी. पण त्यासोबत लॉकडाऊनमध्ये जिथे अनेक व्यवसाय बंद झाले, डाऊनफॉल सुरू झाला, त्याच लॉकडाऊनच्या फेज 1मध्ये यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणला आणि त्या कॉन्सेप्टवर व्यवसाय सुरू केला. सो तुमचा दुसरा प्रश्न असा असेल की हा लॉकडाऊनमधला कॉन्सेप्ट कसा सुचला आणि त्या कॉन्सेप्टवर आधारित तुम्ही व्यवसाय कसा काय सुरू केलात? जेव्हा लॉकडाऊन चालू झाल्यानंतर त्याचं कारण चायना हे कळल्यानंतर चायनाच्या मेन जो इम्पोर्ट आपल्या इंडियामध्ये होतो आहे तर तो आपण कसं थांबवू शकतो, तर चायनाच्या अगेन्स्ट फक्त सोशल मीडियावर पोस्ट न करता आपण आपल्या इन्फॉर्मेशनचा यूज करून, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर यूज करून आपण काय मॅन्युफॅक्चरिंग चालू करू शकतो जेणेकरून चायनाचं इम्पोर्ट आपण थोडाफार कमी करू शकतो. आणि ह्या एक कन्सेप्ट घेऊन आम्ही onlyme.com म्हणजे ओनली मेड इन इंडिया असं एक प्रॉडक्ट रेंज घेऊन एक वेबसाईट, ई-कॉमर्स वेबसाईट चालू केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशवासियांना हा कन्सेप्ट खूप आवडेल आणि आपल्याला चांगला त्याच्यातून रिस्पॉन्स चांगला येईल असं. नक्कीच नक्कीच. एक मराठी म्हणून अभिमान मलाही वाटतो आहे की आपण एक पॅन इंडिया लेवलला ई-कॉमर्स वेबसाईट चालू केली ओनली मीच्या मार्फत आणि मला वाटतं तेही वुडन आर्टिकल्स, गिफ्ट आर्टिकल्स आहेत, मॅक्झिमम वूड आर्टिकल्स आहेत. सो या आणि एक महत्त्वाचा तुम्ही मुद्दा बोललात, मी मला प्रेक्षकांनाही एक मेसेज द्यायला आवडेल की फक्त फेसबुकवर मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हॅशटॅग टाकून पोस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे, तर नवीन उद्योजक बनले पाहिजेत आणि ते पण इंडियन प्रोडक्ट्स, रॉ मटेरियल यूज करून मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला व्यवसाय सुरू करताना म्हणजे एक अर्ली फेजेसमध्ये काय अडचणी आल्या?
राहुल आणि मी आमच्या दोघांचेही फॅमिली बॅकग्राऊंड फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हते, तर त्यामुळे कोणतेही बिझनेस रिलेटेड डिसिजन्स घेताना आम्हाला खूप विचार करायला लागत होता. आणि मराठी उद्योजक आणि फर्स्ट जनरेशन हे दोन्ही गोष्टींमुळे आमच्याकडे स्किल वर्कर्स येऊन आम्हाला जॉईन करायला खूपच त्रास झाला सुरुवातीच्या फेजला. आणि त्यांना रिटेन करणं खूप कठीण होतं आमच्यासाठी. हो. आणि आत्ता असं आहे की जे 6-7 वर्ष जुने एम्प्लॉईज आहेत ते अजूनही आमच्याबरोबर कंटिन्यू आहेत. नाही, खरंच म्हणजे मराठी उद्योजक आणि फर्स्ट जनरेशन ही एक डेडली कॉम्बिनेशन आहे. आणि कुठेतरी आता गरज आहे की आपण एक मराठी माणसाची किंवा पूर्ण जगाची मानसिकता बदलण्याची गरज आहे की मराठी उद्योजक पण मोठा होऊ शकतो. पुढला प्रश्न, आयडियल कस्टमरची तुमची डेफिनेशन काय आहे? आम्हाला असं वाटतं की प्रत्येक येणारा कस्टमर हा आयडियल कस्टमर असतो. कारण तो काहीतरी चांगलं किंवा काहीतरी वाईट आपल्याला शिकवून जातो आणि त्यातनं आपण पॉझिटिव्हली विचार करून कसं इम्प्लिमेंटेशन करायचं हे आपल्यावरती आहे. आणि आम्ही तसंच केलंय आणि आजपर्यंत घेतो आणि इथपर्यंत जी वाटचाल झाली त्यामुळेच झालेली. म्हणजे एक थोडक्यात आपण मराठी उद्योजकांना एक मेसेज पण देऊ शकतो की प्रत्येक येणारा कस्टमर हा आयडियल कस्टमरच आहे. त्यातनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण आपल्या ॲटिट्यूडनी पॉझिटिव्हली कसं घ्यायचा आणि तो व्यवसाय कसा वाढवायचा हे आपल्यावर आहे शेवटी. बरोबर. शेवटचा प्रश्न, एंड गेम काय आहे? एंड गेम इन टर्म्स ऑफ जर टर्नओव्हर एक वेगळी गोष्ट आहे, पण एक आमचं एक अल्टिमेट एम असं आहे की एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असलं पाहिजे जे स्किल डेव्हलपमेंटचं, ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल जे टेक्निक्स आपले आहेत, इंडियन ट्रेडिशनल टेक्निक्स जे इंडस्ट्रीमध्ये यूज करतात त्याच्याबरोबर लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज करून एक छोटे छोटे ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन करून तरुण तरुणींना त्याच्यातून त्यांचं एम्पॉवरमेंट करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट हे आमचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. नाही, खरंच खूप चांगलं म्हणजे तुमचा गोल जो आहे तो खूप सोशल गोल आहे. आणि आपण एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या गप्पा मारतो, आपण एम्प्लॉयमेंट जनरेशनकडे फोकस्ड आहोत, पण त्यासोबत मला वाटते कुठेतरी आता वेळ आहे की स्किल्ड लेबर म्हणजे त्याच्या एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या एक स्टेप अगोदरची जी गरज आहे आज ते करणं खूप गरजेचं आहे. आणि आय विश की तुम्ही लवकरात लवकर हे जे इन्स्टिट्यूट आहे, हे जे तुमचं स्वप्न किंवा तुमचा एंड गेम आहे तो पूर्ण होईल. सो हा होता आपला राऊंड 2 टिपिकल मनमोकळ्या गप्पा. उद्योजक म्हटलं की प्रत्येकाचं एक छोटंसं गुपित असतंच. आपला तिसरा राऊंड, तिसरी फेरी त्याच्यावरच थोडीशी आधारित आहे. राऊंडचं नाव आहे छोटंसं गुपित. अगदी कमी प्रश्न आहेत त्यामुळे सगळे गुपित की आपण आज ओपन नाही करूया. पहिला प्रश्न आहे, कधी कोणाला नाही म्हटलंय का? नाही म्हणजे पर्सनल याच्यात नाही, व्यवसायात. पर्सनली नाही म्हटलेलं आहे, पण व्यवसायामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही डिझाईनसाठी आम्ही नाही म्हटलेलं नाही आहे. ओके, सो म्हणजे बिझनेस म्हटलं की ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला असणं गरजेचं आहे. आम्ही आतापर्यंत मोल्ड होत इथपर्यंत तसं आलेलो आहोत. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. 2011पासून आपली जर्नी चालू झाली आहे, तर ह्या 2011पासूनच्या जर्नीमध्ये कधी एखादा कस्टमर क्लायंट जो नाराज झाला आहे, अनहॅपी कस्टमर आपण ज्याला म्हणतो, आणि तसं जर असेल तर त्याला कसं आपण पॉझिटिव्हली हँडल करून त्याला रिटेन केलं? अनहॅपी असं नाही म्हणता येणार, पण जेव्हा रवी जाधव सरांचं आम्ही घरचं फर्निचर केलं होतं तेव्हा सगळ्या फर्निचरचं ॲप्रिसिएशन मिळालं होतं, पण त्यांच्यासाठी एक टेबल केला होता आणि जो सक्सेस नाही झाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये, आणि त्याच्यावरती आम्ही 2-3 वेळा ट्राय केले पण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता. मग आम्ही पुन्हा टेबल आणून त्याच्यावरती नव्याने R&D केली आणि त्याच्यातनं तो सेट झाला फायनली. आणि त्याच्यामुळे क्लायंटचा आमच्यावरचा विश्वास इतका दृढ झाला की त्यातनं त्यांच्या घरात आता बनणारी प्रत्येक गोष्ट ती आमच्याकडनंच बनवून घेतात. एक चेअर जरी त्यांना बनवायची असेल तरी फर्स्ट कॉल आम्हाला येतो. क्या बात आहे. नाही, नक्कीच. म्हणजे आणि खरंच बिझनेससाठी हे खूप महत्त्वाचा मुद्दा असेल की कस्टमर आपल्याकडे येतो, प्रत्येक कस्टमर सॅटिस्फाईड असेलच असं नाही, पण मग प्रत्येक कस्टमर रिटेन कसा करायचा पॉझिटिव्हली हे खूप महत्त्वाचं आणि ते खूप गरजेचं शिकणं, जेणेकरून सस्टेनेबल बिझनेस मॉडेल रेडी होईल. शेवटचा प्रश्न खरोखरच गुपित आहे, कधी असं वाटलं का की बस अभी शटर डाऊन करणे का टाइम आ गया? ॲक्च्युली आमच्या बाबतीत बिझनेसच्या फर्स्ट फेजमध्येच असा एक इन्सिडंट झाला. एक मेजर इम्पॅक्ट आम्हाला होता तो की एक
10 लाखाची आम्हाला सुरुवातीच्या फेजमध्येच एक मोठी ऑर्डर आली आणि त्यातले जवळपास 60% अमाऊंट त्या एक गुंड प्रवृत्तीच्या क्लायंटने आम्हाला दिलेच नाहीत आणि ते वसूल करणं आम्हाला त्या स्टेजमध्ये खूप इम्पॉसिबल झालं. पण तेव्हा आम्ही विचार केला की आता आपण थांबूया, आपल्या जॉबवर कॉन्सन्ट्रेट करूया आणि परत बॅक टू पॅव्हिलियन जाऊया. पण एक विचार केला की ठीक आहे, थोडं आपण पुढे जाऊन बघूया काय होते, एक 6 महिने तर वेट करूया आणि तसं चालू झालं आणि एक नवीन सुरुवात केली आणि आतापर्यंत पोहोचलो आहेत. पण तेव्हा वाटलेलं की आम्हाला की आता आम्हाला शटर 2013ची गोष्ट 13-14 अर्ली फेजेस ऑफ अगदी अर्ली फेज होती आणि तेव्हा 6 lakhs म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती. म्हणजे कुठलाही फेज असेल बिझनेसचा तरी 6 लाख ही खूप मोठी आणि महत्त्वाची अमाऊंट आहे. त्यामुळे त्यातून पुन्हा तुम्ही एक नव्याने उभारी घेतलीत इज लाईक रिअली कमेंडेबल. वाव. सो हा होता आपला तिसरा राऊंड, छोटंसं गुपित. पुढे वळूया. चौथा राऊंड. सो तुम्ही एक गव्हर्नमेंट जॉब नोकरी सोडली व्यवसाय करण्यासाठी आणि त्यासोबत आज 8-9 वर्ष व्यवसायात आहात. सो एक हक्क बनतो उपदेश देण्याचा आणि आपला हा जो शो आहे त्याचा कॉन्सेप्टच तो आहे की मराठी तरुणाला कुठेतरी एक चांगला मेसेज द्यायचा आहे. शेवटच्या राऊंडचं नावच आपलं आहे उपदेश राऊंड. सो तयारात उपदेश द्यायला? पहिला प्रश्न, मराठी तरुणाला काय सल्ला द्याल? मला नाही वाटत की आम्ही अजून इतके मोठे झालोय की कोणाला सल्ला देऊ, पण जे वाटतं थोडं ते सांगतो की आत्ताचं जे यंग जनरेशन आहे त्यांना कळायला पाहिजे की इंटरनेटचा जो वापर ते करतात तो चांगल्या प्रकारे कसा करता येईल. कारण त्यांचा जो वापर आहे इंटरनेटचा तो PUBG, सोशल मीडिया, अपडेट्स कंटिन्युअस देणं ह्याच्यासाठी केला जातो, पण तो दुसऱ्याही चांगल्या गोष्टींसाठी केला जातो. कारण आम्ही आमचा जो बिझनेस आत्तापर्यंत आणलेला आहे, कारण आम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे बिझनेससाठी. तर आम्हाला काही डाऊट्स आले आम्ही गुगलवरती सर्च करायचो आणि ते व्हिडिओज बघून आम्ही शिकत आलो आहे आत्तापर्यंत. तर ते एक महत्त्वाचं आहे की इंटरनेटचा वापर योग्य पद्धतीने करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही कामाची लाज बाळगू नये, तरच काहीतरी चांगलं शिकता येईल, तरच काहीतरी स्किल घेता येईल. जर कामाची लाज वाटत असेल तर तो माणूस पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच. आणि मला वाटतं की आजच्या डेटमध्ये इंटरनेट हे खूप स्वस्त झालं, त्यामुळे तिथून त्या मार्गातून किंवा इंटरनेट वापरून टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करून उद्योजक बनणं किंवा जो उद्योग आहे तो वाढवणं तितकंसं काही अवघड राहिलेलं नाही. आणि त्यासोबत मला वाटते पालकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण आपण जेव्हा आपल्या मुलाला शाळेत घालतो तेव्हा आपण म्हणतो की चांगलं शिक आणि चांगली नोकरी लागली पाहिजे, पण व्यवसायाचं ज्ञान आपण देत नाही किंवा ती मेंटॅलिटी मानसिकताच टाकत नाही आपण मुळात. सो हा एक तरुणाला सल्ला जाईल की मानसिकता बदलण्याची गरज आहे, तरुणाला आणि त्यांच्या पालकांना सुद्धा. पुढचा प्रश्न, असं सरासरी उद्योग करताना किंवा त्या वर्तुळात एक चर्चा आहे की बरेचसे व्यवसाय हळूहळू कुठेतरी गुजरात आणि बाहेरच्या राज्यात चाललेत महाराष्ट्रामधनं. तर अशा वेळेला महाराष्ट्र सरकारला तुमच्याकडनं काय एक मेसेज किंवा एक काय अपेक्षा असेल सरकारकडनं की जेणेकरून व्यवसाय महाराष्ट्रात करणं सोपं होईल? ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये बिझनेस करणं हे खूपच कठीण गोष्ट आहे. MIDC आणि ह्या एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर त्यातल्या त्यात बरं आहे, पण ग्रामीण भागामध्ये पॉवरचा खूप इश्यू आहे की आम्ही रोज 8-10 तास जवळपास जनसेट चालवून आम्ही बिझनेस चालवतो. ते का चालवते? अफोर्डेबल नाही आहे ते, पण चालवणं गरजेचं आहे. कारण कमिटमेंट आम्ही दिलेली आहे समोर, ती अचीव करणं आमच्यासाठी, टार्गेट ते अचीव करणं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याकारणाने आम्ही ते चालवून वर्कशॉप चालवून आम्ही सस्टेन करतो. पण असे छोटे अशा अनेक उद्योगधंदे आहेत की ज्याच्यामध्ये स्वतःची जनसेट नाही आहे. मग आता ते कसा बिझनेस करणार? आणि पीक आवर्समध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 यामध्ये पॉवर फेल्युअर असतं यांचं, आणि विदाऊट शेड्यूल, विदाऊट एनी इंटिमेशन. तर ह्याचं काहीतरी कुठेतरी एक प्लॅनिंग असायला पाहिजे की एकच वार ठेवा तुम्ही आठवड्यातून आणि त्या दिवशी पूर्ण शटडाऊन ठेवा की जेणेकरून तेव्हा सगळेजण आपापलं प्रत्येकाचं प्लॅनिंग करतील. पण तसं होत नाही. रोजच काहीतरी एकाने नवीन रिझन असतं आणि त्याने 4 तास, 5 तास, 2 तास असं पॉवर फेल्युअर असतं. आणि तो मेन हे आहे की त्यांनी बेसिक रिक्वायरमेंट आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जरी इम्प्रूव्ह जर गव्हर्नमेंटने केलं ना तरीसुद्धा खूप फरक पडू शकतो. जसं आता लाईटचंच आहे,
तसं MIDC मध्ये जागा जर आपण घ्यायला गेलो तर एवढ्या महाग विकल्या जातात मार्केट रेटपेक्षा की ते साधा उद्योजक जाऊन तिथे घेऊ शकत नाही. पण तसंच जर गुजरातला एक अशी फॅसिलिटी आहे की तुम्ही आज जर रात्री आता 9 वाजता समजा तुम्ही एक लॉग इन केलं त्यांच्या वेबसाईटवर, उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला कॉल येतो त्यांच्याकडनं. अच्छा. की तुम्हाला कुठे जागा पाहिजे, तुम्ही 8 दिवसांनी येणार आहात का, समोरून अप्रोच करतात आणि 8 दिवसांनी तुम्ही येणार आहात का, ते तिकीट बुक करतात, तिथे आपल्याला रिसीव करतात. GIDC मध्ये कुठेही जागा तुम्ही सांगा, तुमचं एक म्हणजे प्लॅन त्यांना एक प्रोजेक्ट द्यायला लागतो, त्या प्रोजेक्टला साजेशी जागा ते सजेस्ट करतात. 4 जागा देतात, त्यापैकी तुम्ही कुठली पण चूज करा. त्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, लाईट, पाणी आणि रस्ता जोडलेला असतो. आणि म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही जाता त्याच दिवशी GIDCच्या ऑफिसमध्ये तुमचं पूर्ण सँक्शन करून तुम्ही फक्त पैसे भरा आणि जागा ताब्यात घ्या. इतकं म्हणजे विदिन 24 आवर्स ते फॅसिलिटी जर गुजरात देऊ शकते तर आपण का देऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी बेसिक लेवलच्या जरी झाल्या ना तरीसुद्धा आत्ताचे उद्योजक ज्यांना खरंच काहीतरी करायची म्हणजे इच्छा आहे तर ते बाहेर नाही जाणार, ते महाराष्ट्रामध्ये राहतील. एक उद्योग जर महाराष्ट्रामध्ये जर टिकला तर 100 जणांना तरी डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार देऊ शकतो. एक छोटा MSME म्हणजे जो खूप छोटा टर्नओव्हर असलेला आमच्यासारखं जरी युनिट असेल तरीसुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट 100 लोकांना तो रोजगार देतो. असे जर 1000 जर सस्टेन झाले तरीसुद्धा खूप फरक पडू शकतो. नक्कीच, म्हणजे ती चेन रिएक्शन आहे. जेवढे जास्त उद्योजक तेवढं जास्त रोजगार आपण निर्मित करू शकतो. आणि महाराष्ट्र सरकारमधनं कोणी जर बघत असेल तर एक आमची विनंती राहील की इलेक्ट्रिसिटी हा खूप एक प्रायमरी आणि मेजर फॅक्टर आहे कुठल्याही व्यवसायात. आणि ती चेन रिएक्शन आहे, एक सर्कल आहे की इलेक्ट्रिसिटी जर तुमची पीक आवर्समध्ये, बिझनेस आवर्समध्ये मिळाली तर कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट जी आपण म्हणतो ती कुठेतरी कमी येईल, सेलिंग प्राइस कमी येईल आणि इव्हेंच्युअली बिझनेसलाच कुठेतरी चालना मिळेल. बरोबर. नक्कीच चांगला संदेश होता. होपफुली आपल्या ह्या एपिसोडनंतर कदाचित फरक पडेल अशी अपेक्षा करूया. पुढला प्रश्न, मराठी तरुणाला आपण सहसा म्हणतो की मराठी तरुण एकतर व्यवसायात येत नाही, आला तर खूप जास्त चॅलेंजेस असतात. कारण मोस्ट ऑफ द पर्सन्स जे आहेत ते फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहेत. मग त्याच्यात भांडवल हा खूप मोठा प्रश्न आहे. पण असे खूप व्यवसाय आहेत जिथे खूप मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही. तुमच्याकडे कॉन्सेप्ट, जिद्द, मेहनत करण्याची डेडिकेशन हवी. तर कुठलेही असे 5 व्यवसाय सुचवाल का की बाबा चला हे सुरू करू शकतो आपण एक स्मॉल स्केलवर आणि मग पुढे त्याला वाढवू शकतो. एक्सपान्शन इज ऑलवेज देअर. नक्कीच ऑप्शन्स तर बरेच आहेत. जर खरंच करायची इच्छा असेल तर एकतर आपलं अलिबाग स्पेशली जे आहे टुरिझमवर चालतं आहे. तर टुरिझमवरती चालण्यामुळे इथले जे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत किंवा फार्म हाऊसेस आहेत, मेजर फार्म हाऊसेस आहेत अलिबागमध्ये, त्या लोकांना विदेशी भाज्यांची खूप रिक्वायरमेंट असते आणि ज्या भयंकर एक्सपेन्सिव्ह मिळतात. तर त्याचं जर कोणी प्रोडक्शन चालू केलं तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स येऊ शकतो आहे आता. आणि त्याच्यात पण ऑर्गॅनिकली केलं तर अजून त्याला डिमांड आहे. पारंपरिक शेती बरोबर एक नवीन व्यवसाय. पण जागेचं अलिबागमध्ये आपण इथे इश्यू नाहीये, तर मग ती छोटे कमी जागेमध्येच ऍक्च्युली हायटेक शेती मधूनच पाण्याचीही आपल्याकडे तशी कमतरता नाही, त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. दुसरं आपण टुरिझमचं जर बोलतोय तर प्रॉपर प्रोफेशनल गाईड, त्याला तर 0 इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त नॉलेज आहे, माहिती हवी. तर ते खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि मग ते लोकली टूर प्लॅनिंग सुद्धा करू शकतं अलिबाग मधलं. फक्त म्हणजे मोठे प्लॅनिंग नाही, अलिबागचं कसं कुठले कुठले पॉईंट्स दाखवू शकतो आपण, ते कसे आपल्याकडे काय होतं, आपण आपला इतिहास जो आहे तो असं खुलवून दाखवत नाही. जे युरोपियन कंट्रीमध्ये त्यांनी त्याच्यातूनच टुरिझम डेव्हलप केलेलं. आपण काय करतो, अरे अलिबाग किल्ला, कुलाबा किल्ला काय तो जाऊन बघितला आम्ही, पण त्याच्या मागचं एकच गोष्ट आपण सांगतो, पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. म्हणजे आमच्याकडे जेव्हा आर्किटेक्टची व्हिजिट असते तेव्हा ते आम्हाला विचारतात कुठे जाऊ शकतो फिरायला, जवळपास काय आहे बघायला. माझ्याही रिसॉर्टला जेव्हा गेस्ट येतात तेव्हा प्रश्न पडतो की कुठे जायचं. आणि अलिबाग हा प्रामुख्याने आता वीकेंड स्पॉट डेस्टिनेशन झालं, तर ते कुठेतरी बदलायची गरज आहे. त्यातनं एक व्यवसाय निर्माण होऊ शकतो. फुल फ्लेज गाईड एक 3 ते 4 दिवसाची टूर घेऊन त्यांना फिरवेल, माहिती देईल. वाव,
आणखीन काय सांगाल, कुठले पर्याय आहेत? टुरिझमच्याच रिलेटेड अजून एक बिझनेस आहे. एकतर मेट्रो सिटीजमध्ये होम क्लिनिंगसाठी बरेच ऑप्शन्स मिळतात. फेस्टिव्ह सीझन्सला वगैरे आपण हायर करू शकतो त्यांना. पण आपल्या इकडे अजून नाही आहे ते. मी आता होम्ससाठीच असं नाही म्हणत, फार्म हाऊसेस ज्यांना खूप जास्त रिक्वायरमेंट आहे होम क्लिनिंग, आणि आपल्याकडे खूप जास्त खूप फार्म farm हाऊस houses आहेत, आहेत. एलिट क्लास आपल्याकडे हां, आहे. आणि ते पे करायला सुद्धा तयार होतात. पण तसे फॅसिलिटीज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं जर केलं आणि तसे मशिनरी जर आणले, प्रोफेशनली केलं, तर ते पे करतात चांगलं. बरोबर. ते मुंबईहून किंवा पुण्याहून मागवतात इथे. मग आता त्यापेक्षा इथे लोकली सुद्धा तो बिझनेस एक चांगला चालू शकतो. आणि एक अजून चांगलं होममेड स्नॅक्स किंवा अलिबाग स्पेशल काहीतरी प्रॉडक्ट असं काहीतरी प्रमोट करणं गरजेचं आहे. अलिबागची स्पेशल थाळी आलेली नाहीये अलिबाग नाहीये. मालवणी, पंजाबी हे सगळं अलिबाग मधनं बाहेरून फ्रँचायझीज येतात, पण अलिबागची फ्रँचायझी अजून झाली नाही. किंवा अलिबागची फ्रँचायझी न होता एक अलिबागची एक आयडेंटिटी असायला पाहिजे. एक जी आपलं खराब जे आपलं बॅकग्राऊंड आपल्याला क्रिएट केलेलं आहे, तर ते सुधारण्यासाठी आपल्याला एक चान्स आहे. आम्ही पण त्याच बेसवर एक नवीन कन्सेप्ट आणतोय की जे ओनली मी मध्ये की एक छोटे छोटे आपण मांडवा किंवा किहीम किंवा नागाव अप टू काशीद किंवा मुरुडपर्यंत जे बीचेस आहेत तिथे छोटे छोटे स्टॉल आपण सेट करणार आहोत. आणि त्या मुलींना द्यायचं आमचं प्लॅनिंग आहे की जी तो स्टॉल चालवेल आणि त्या स्टॉलमधून आपल्या प्रॉडक्टचं पण सेलिंग होईल, प्लस त्या मुलींना पण एम्प्लॉयमेंट मिळेल. गोव्याला गेलो तर गोव्याचे टी शर्ट्स आणतो, त्याची काय क्वालिटी असते आणि काय असते आपल्याला सगळ्यांना फक्त गोव्याचं आठवण म्हणून. तसं अलिबागला आलेला माणूस काय घेऊन जातो? काहीच नाही. तर एक आपल्या माध्यमातून आपण एक काहीतरी आठवण म्हणून देऊ शकतो. असं काहीतरी गिफ्टिंगचं ऑप्शन एक तयार करतोय आपण. म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत. कमीत कमी भांडवलात जर जिद्द असेल तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. वेळ आहे की आपण ते शिकणं आणि जिद्दीने उभं राहणं. सो हा होता आपला शेवटचा राऊंड. आता एक शेवटचा प्रश्न, माझ्यासाठी काही प्रश्न आहे का? तुला हा शो चालू करायचं कसं काय सुचलं? हा प्रश्न अपेक्षित होता, कारण फर्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच याचं उत्तर द्यायलाही आवडेल. मी असं मानतो की आपण ज्या समाजात वाढलो आणि मोठे झालो त्या समाजाला आपण एक देणं लागतो. मग प्रत्येक वेळेला ते आर्थिक पद्धत किंवा आर्थिक एक मदत करूनच करता येतं असं नाही आहे. मग काय करू शकतो? तर मग हा कॉन्सेप्ट सुचला आणि मग ह्या कॉन्सेप्टमधनं 2 उद्देश साध्य करायचे आहेत. एक तर एक मराठी उद्योजकाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा आणि तुमच्यासारखे उद्योजक आले की त्यातनं एक मराठी तरुणाला काहीतरी मेसेज द्यायचा की व्यवसाय का करावा, कसा करावा आणि त्यातनं होणारा जो ग्रोथ आहे, फिनान्शियली जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, जी जॉबमध्ये नक्कीच नाही होणार. तर इतका छोटासा आणि सरळ उद्देश आहे. खूप छान एकदम. म्हणजे तुला खूप शुभेच्छा पुढल्या सगळ्या एपिसोडसाठी. थँक्यू. तुम्ही तुमच्या म्हणजे कामातनं इतका सगळा वेळ काढून इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना, मराठी तरुणाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना हा शो नक्की आवडला असेल. उद्देश खूप सोपा आहे, मराठी तरुणाला जागं करणं आणि येत्या काळात नवीन आणि जास्तीत जास्त मराठी उद्योजक घडवणं. पुन्हा भेटूया एपिसोड 2 मध्ये. इनिशियलाइज ग्रुप प्रेझेंट्स माझा मराठी उद्योजक. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, मॅनेजिंग डायरेक्टर, इनिशियलाइज ग्रुप.